लांबून येऊन बसता माझ्या म्हणणं काय माहिती तिथं कळून फक्त इतका लिहून दिलेला असतो आज लोड नसल्यामुळे अंडी नाहीये पण ते लोकांना आहे ना यांनी माहिती द्यायला पाहिजे की बुवा आज लोड नाही। सकाळपासून रांगेत उभे सिलेंडर भेटत नाही का? हो नाही भेटत आहे सर। काय कारण? ते DSC कोड विचारता, DSC कोड नंतर ते सांगता उडीची उत्तर देता येते आणि आम्ही म्हणजे 2-2, 3-3 दिवस फिरतो। अगोदर काय सांगत होते आम्हाला DSC कोड आल्यावर तुम्हाला घरपोच अंडी मिळेल खेड्यावरच्या लोकांना, हे असं सांगत होते। तुम्ही कोणत्या खेड्यावरून आले? बिलखेडा, धरणगाव बिलखेडा। किती किलोमीटर आहे इथून? 9 किलोमीटर, 9 ते 10 किलोमीटर। किती वाजेपासून आले तुम्ही? सकाळी झालो आहे ना। किती वाजता? 7 वाजता। 7 वाजेपासून रांगेत आहेत ना? मग तिथे पावती घ्यावं लागते, नंतर इकडे यावं लागतं। काय मागणी काय तुमची आता? हे घर पोहोचत पाहिलं होती अगोदर आम्हाला, एक तर तिकडे स्वयंपाक होत नाही। काय वाटतं की ब्लॅक मार्केटिंग होते त्याच्यामुळे अंडे भेटत नाही का? होतच असेल सर, ब्लॅकच होते इथे। असं आहे ना? हो। आपलं नाव? सोमनाथ केशव ठाकरे। हो दादा, आम्ही सकाळपासून इथं उभो आहे उन्हा तानामध्ये। आम्ही फिरून जातोय, आम्हाला हंड्याच भेटत नाहीये। इकडे बघा, कामधंदे सोडून उपाशी तापाशी इथं आम्ही रांगेत उभो आहेत। आम्हाला काबरा हंडी भेटत नाहीये, परत आम्ही वापस चालले जातो। परस्पर होत आहे हो। मग काय मागणी काय तुमची आता? ब्लॅक मध्ये घरपोच हंडे यायच्या, पण आता येत नाही। पण नंबरेमध्ये उभं राहून पण आम्हाला हंड्या भेटत नाहीये। काय मागणी काय तुमची आता? आम्हाला सिलेंडर पाहिजे, घरपोच हंडी यायला पाहिजे। आता तुम्ही सकाळपासून उभे, मग घरी स्वयंपाक झालाय का? स्वयंपाक झाला नाही, आम्ही नाश्ता नाही पाणी नाही करून इथं असं पहाटेपासून इथं आम्ही लाईनीत उभो आहेत, पण आम्हाला सिलेंडर भेटत नाही। आमचे नंबर येतात तोपर्यंत हंडी गाडी संपून जाते। आपलं नाव? आशाबाई छोटू मराठे। गॅस वितरणामध्ये मोठा गोंधळ असं वातावरणामध्ये दिसून येते, नेमकं काय कारण आहे? नेमकं कारण म्हणजे धरणगाव तालुक्यात आता सध्याच्या घडीला 300 ते 38चा लोड येऊन गेलेला आहे। त्यापैकी आपल्याला जे कनेक्शन डायवर्ट केलेले आहे, जसे अंमळनेरला 100, एरंडोलला आपले जसे 200 केलेले आहे, त्याप्रमाणे वाटप चालू आहे। आणि आता सध्या जो लोड आलेला आहे तो इथे म्हणजे प्रत्यक्ष वाटप केलेला आहे आणि दैनंदिन आढावा घेणं चालू आहे याबाबत। मॅडम, या ठिकाणी काही ग्राहकांनी ब्लॅक मार्केटिंगचा केला की आम्हाला मिळत नाही, परंतु इतर व्यावसायिकांना लगेच गॅस मिळतो ब्लॅकमध्ये। त्यासाठीच आपण इथे काय म्हणते आपल्या समोरासमोरच वाटप करणं चालू आहे, त्याला आढावा बसावा म्हणून। मॅडम, कधीपर्यंत ही सगळी जी गॅस वितरणाची व्यवस्था आहे ती सुरळीत? आता सध्या आपण परिस्थिती बघतच आहोत काय चालू आहे। कंपनीकडून आपल्याला जेव्हा पुरवठा चालू होईल, थोडा त्रास होईल, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, पण लगेच हे व्यवस्थित सुरळीत चालू होईल अशी आशा व्यक्त करतो। मी रेवणा कांबळे, पुरवठा अधिकारी, धरण।